आपण सगळ्यांनीच ऐकलंय की जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा आणि ही सेवा करत असताना कधी कधी जेवढ्या काही गोष्टी माझ्या हातात असतात त्या मी करत असतेच, पण काही काही वेळेला मी तुम्हा सगळ्यांना सुद्धा त्यामध्ये सामील करून घेते. असंच काही वर्षापूर्वी मला प्रदीप असं म्हणाला होता की ठाण्यामध्ये एक ॲनिमल शेल्टर आहे आणि त्या ॲनिमल शेल्टरला मदतीची गरज आहे, तर तूच काहीतरी करू शकते संगीता. आणि आम्ही त्या ॲनिमल शेल्टरला व्हिजिट केली होती आणि त्यानंतर मी सगळ्यांनाच मदतीचं आवाहन केलं होतं. तेव्हा माझे सबस्क्रायबर्स असतील काहीतरी 50,000 वगैरे, आणि मी सगळ्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही सगळ्यांनी 10-10 रुपये, 50 रुपये वगैरे असे डोनेट करा त्या ॲनिमल शेल्टरला, जेणेकरून त्यांना ती अमाऊंट मिळेल आणि ते प्राण्यांसाठी काम करू शकतील. आणि अशा वेळेला एक व्यक्ती आपल्या मदतीला धावून आले होते आणि ते होते प्रसन्न काका, आणि त्यांनी 1,00,000 रुपये डोनेट केले होते, जे की जेवढी गरजेची अमाऊंट होती त्यात तेवढीच होती. म्हणजे 1.25 लाखाची त्यांना काहीतरी गरज होती, 1.5 लाखाची, आणि 1,00,000 रुपये त्यांनी डोनेट केले होते. तर जेव्हा मदत केली त्यानंतर ते ज्यांना मदत आम्ही केली त्यांनी गरज सर्व वैद्य मरोत असं ते आम्हाला विसरून गेले, पण ज्यांनी माझ्या शब्दाखातर मदत केली होती त्यांना मी विसरले नाही आणि मी त्यांच्या संपर्कात राहिले. पण आत्ता जेव्हा आम्ही नागपूरला गेलो तेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला, जवळपास 3-3.5 वर्षानंतर. आणि नागपूरमध्ये आम्हाला कोर सफारी मिळत नव्हती, ती काकांच्या मदतीनेच झाली. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तुम्हाला मी फिरायला घेऊन जाईन, ते मंदिर खूप छान आहे, तुम्ही नक्की तेथे व्हिजिट करा. आणि अचानक प्लॅन चेंज झाला आणि काका म्हणाले की एक कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, ती बघण्यासारखी आहे आणि ती तू व्हिजिट करावीस अशी माझी इच्छा आहे. आणि मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने आम्ही नागपूरमध्ये एक मंदिर बघितलं. दोन मित्र, एक राजकारणी आणि एक समाजसेवक, या दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कॅन्सर या आजारामुळे जाताना पाहिले. मी बोलते आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्याबद्दल. देवेंद्रजींनी आपल्या वडिलांना कॅन्सर या आजाराने गमावलं आणि शैलेश जोगळेकर यांच्या पत्नी देखील कॅन्सर या आजाराने गेल्या. तेव्हा या दोन मित्रांनी ठरवलं की नागपूरमध्ये असं काहीतरी हवं जिथे कॅन्सरचे उपचार होऊ शकतात, आणि त्यातूनच जन्माला आलं हे NCI. In the heart of India, a new ray of hope shines brightly for those fighting cancer. The National Cancer Institute, NCI, stands as a beacon of progress, offering comprehensive and compassionate care to patients from all walks of life. But the journey wasn't always this hopeful. Just 2 decades ago, cancer care in central India painted a grim picture. Imagine a vast region with limited access to specialists, outdated technology, and a desperate need for hope. Today, we stand at a turning point. In 2012, a beacon of hope emerged, the National Cancer Institute. Founded on the grounds of personal experience, NCI started as a single, dedicated facility offering palliative care, basic surgeries, and chemotherapy. The response was overwhelming, a testament to the desperate need for quality care. आपली अक्युरसी नॉट जस्ट बिकॉज ऑफ द मशीन्स बट बिकॉज ऑफ आपले जी स्किल्ड मॅनपॉवर आहे, द अक्युरसी इज फॅन्टॅस्टिक. सो दॅट इज वाय रेडिएशन जे आहे आपलं ते इज वन ऑफ द बिझिएस्ट डिपार्टमेंट्स. आणि सगळं वर्ड ऑफ माउथनीच कळलेलं आहे, कारण आम्ही ॲडव्हर्टाईज पण नाही करत, आम्ही प्रमोट पण नाही करत, काहीच नाही. सो ओनली बाय वर्ड ऑफ माउथ पेशंट्स कम हिअर अँड दॅट इज हाऊ इट हॅपन्स. सो देयर इज अ ट्रीटमेंट प्लॅनिंग रूम जिथे हे लोक एक 5-5, 6-6 दिवस एका पेशंटवर घालवतात, जस्ट टू अंडरस्टँड की कशी कुठे त्यांना हे दिली पाहिजे. सो दॅट्स अ लोगो दॅट वी आर टॉकिंग अबाउट. सो C stands for cancer, and that is the bird flying out of, so that's freedom from fear of cancer. So if you, when you saw the films also, we mentioned that twice or thrice की freedom from fear of cancer. भीतीत आपण घालवू शकतो. That's the whole thing. जसं तुम्ही आत्ता तिकडचं कॉन्सोल बघितलं तर सेम कॉन्सोल सिटीचा इथे आहे. सो कॉन्सोल आणि द सिटी हे वी हॅव दी एक्सरेज हिअर. इकडे आपलं पूर्ण USG आणि मॅमोग्राफी आणि हे सगळ्या म्हणजे विमेन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या बाजूला आहे. तर तो जो आमचा आयुष्मती प्रोग्राम असतो तो आम्ही सगळा इथे घेतो. सो दॅट इज द होल रेडिओलॉजी एरिया.
आणि अगेन लाईक एव्हरी अदर एरिया दिस ऑल्सो हॅज अ डॉक्टर्स एरिया जिथे त्यांना स्टुडंट्सशी भेटायला सेमिनार रूम्स आणि त्यांच्या सगळ्या या इथे आहेत. ह्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर म्हणजेच या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मला कुठेतरी होप्स जाणवले की काहीतरी होऊ शकतं, आपण बरे होऊ शकतो. कारण जेवढी हॉस्पिटल्स मी बघितली आहेत तिथे गेल्यानंतर असं वाटतं की यार संपलं आहे सगळं, आता काही होऊ नाही शकत. पण इथे गेल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि खूप छान तिथे ट्रीटमेंट होऊ शकते ह्याची आपल्याला एक खात्री देखील मिळते. Phase 1 of NCI's growth brought a comprehensive 65-bedded facility. Advanced technology like PET scans, linear accelerators, and clinical pathology labs became available. Phase 2 saw a significant expansion, including 135 beds, dedicated pediatric unit, advanced diagnostic tools, and a commitment to research and education. NCI actively pursued clinical trials, fellowship programs, and community outreach initiatives. पॉझिटिव्हिटी येते. आता आय शो यू द प्रेसिडेन्शियल स्वीट्स, देन वी गो टू दी HDU. या फ्लोअरवर सगळे प्रीमियम रूम्स आहे. हा अख्खा फ्लोअर जो आहे हा सगळा प्रीमियम रूम्सचा फ्लोअर आहे. सो दिस इज द पेशंट्स रूम आणि दिस इज द रिलेटिव्स रूम. असे या बाजूला 1 2 3 4 आणि एक प्रेसिडेन्शियल, त्या बाजूला 4 आणि एक प्रेसिडेन्शियल. सो आणि दिस कम्स विथ छोटी पॅन्ट्री तुमची, दिस कम्स विथ बटलर सर्विसेस, दिस कम्स विथ अ नाईस म्हणजे सगळीचकडे आपले टोटो फिटिंग्स आहेत आणि मग तुमचा वॉर्डरोब वगैरे, सो लिट वॉर्डरोब्स वगैरे, द होल थिंग. सो पेशंट्स हू वुड लाईक हे असं नाही आहे कुठे. असं नाही आहे. अफोर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी आहे. पण आता जसं यू सॉ द जनरल वॉर्ड्स, इक्विपमेंट इन द वॉर्ड अँड इक्विपमेंट इन दिस प्रेसिडेन्शियल स्वीट विल बी द सेम. Care in the ward, care in the presidential suite will be the same. Only difference will be ki if somebody needs privacy, so he or she wants a room. If somebody needs comfort, then they can take the presidential suite, and that is how the rates will vary. That is म्हणजे डिफरन्स तो राहणार आहे. हे सुसज्ज असं हॉस्पिटल तुम्हा सगळ्यांसाठी उभं राहिलेलं आहे. जोपर्यंत कॅन्सर हा आजार आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला होत नाही तोपर्यंत आपल्याला या आजाराचं गांभीर्य कळत नाही. आणि देव करो हा आजार कोणालाही होऊ दे नको, पण जर तुमच्या आजूबाजूला कोणीही कॅन्सर पेशंट असेल आणि त्याला ट्रीटमेंटसाठी तुम्ही जर चांगलं हॉस्पिटल शोधत असाल, मुंबईचे हॉस्पिटल्स फुल असतात. मुंबईमधले जे हॉस्पिटल्स आहेत त्यावरती बराच लोड असतो आणि कधी कधी आपण अशाच हॉस्पिटलच्या शोधात असतो, तेव्हा आपल्याला जेव्हा असं कळतं की असं असं हॉस्पिटल देखील आहे कॅन्सर पेशंटची खूप छान पद्धतीने काळजी घेतली जाऊ शकते, तर तुम्ही तिथे जा. मला बऱ्याच वेळेला उपचारासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी मदतीचं आवाहन केलं जातं, पण माझेसुद्धा हात कुठेतरी कमी पडत आहेत हे सगळं करण्यासाठी. पण नक्कीच माझ्या परीने तुम्हाला जर मी काही कॉन्टॅक्ट्स देऊ शकले, कुठे तुमची सोय होत असेल, कुठे तुमच्यासाठी मी कुठेही मदत करू शकत असेल, तर ते मी तुम्हाला नक्की कळवेन. Today, in 2024, NCI stands tall as a 470-bedded facility, 10 operating rooms, intensive care, specialized clinics, and a unique 5P care model. It boasts of and a comprehensive outpatient department with specialized cancer clinics. NCI is built on a core principle, affordability and accessibility for all. We believe cancer does not discriminate, and neither should we. Our journey doesn't end here. The future holds plans for expanding clinical trials, establishing research facility, and fostering collaborations. Education is paramount. We aim to strengthen our educational portfolio through exchange programs and partnerships with leading cancer centers. At NCI, patient care goes beyond treatment. बाहेरची पुढच्या इथलंच आहेत का हे? अगं आहे गं ते बाळाचे रिलेटिव्स आहेत.
या हॉस्पिटलमध्ये भरपूर सोयीसुविधा आहेत, पण या हॉस्पिटलमध्ये 14 वर्षाखालील मुलांना जर कॅन्सर झाला असेल तर त्यांची फ्री ट्रीटमेंट देखील होते. त्याचे टर्म्स अँड कंडिशन्ससुद्धा आहेत. तुम्ही या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करा, या हॉस्पिटलला तुम्ही भेट द्या आणि जर तुमच्या फायद्याचं जर काही असेल, तुमचे तिथे उपचार होऊ शकत असतील तर कृपया तुम्ही तिथे जाऊन उपचार घेऊ शकता. We provide free accommodation, meals, and financial assistance to underprivileged patients and free treatment to pediatric patients. For women patients, we have initiatives like Ayushmati. Our vision extends to expanding patient support services, implementing telehealth programs, and establishing a robust funding program. The fight against cancer is a continuous pursuit. We are committed to upgrading services, technology, and skills. Laboratories, advanced transfusion medicine, and potentially even particle therapy are all part of the future. We envision a unique data center and integration of AI to streamline processes. Ultimately, a hub for cutting-edge research and education. There is a drain bag that they have to carry. So ती ड्रेन बॅग पण दिसू नये, कारण दिस इज ऑल अबाउट द कॉन्फिडन्स ऑफ दॅट पेशंट. तर ती ड्रेन बॅग पण दिसू नये, तर दीज आर स्पेशली मेड क्लोथ्स. सो हे पहा, सो देर इज अ झिपर पॉकेट हिअर, तर ती दिसणार नाही, ती आतच राहील. मग यू हॅव त्यांचे केस जातात, सो यू हॅव स्पेशल हेड गिअर. मग जी लोक म्हणतात की आम्हाला इतकं काही एवढा खर्च नाही करायचा, त्यांच्यासाठी वी हॅव दीज छोट्या बॅग्स ज्या ह्या अशा आहेत ना. हॅलो हां. कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना महिलांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. सो त्यांच्यासाठी गरजेच्या ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी बाहेर शोधण्यासाठी किंवा मागण्यासाठी त्यांना लाज वाटेल, अशा सगळ्या गोष्टी याच हॉस्पिटलमधल्या आयुषी या बुटीकमध्ये अवेलेबल आहेत. लहान मुलांचं आणि असं पण एक हे सेम DMG आहे, सेम मॉडेलवरच आहे. आणि हेड अँड नेकची आपण त्या कॉर्नरला ठेवली आहे, कारण हेड अँड नेकचे पेशंट्स थोडेसे दिसायला हे असतात, तर ह्यांना ते नको दिसायला ना. लहान मुलांना, छोटीशी मुलं आहेत, ती का घाबरली पाहिजे. सो दॅट इज हाऊ वी प्लेस दॅट ऑल्सो. सो विल जस्ट गो सी द डायग्नॉस्टिक्स, देन वी गो टू द रूम्स. ग्लास फसाड दिला सो दॅट ते बाहेरचंही दिसलं पाहिजे. ऑल दोज थिंग्स शुड बी सीन थोडं प्रॉपर. लाईट असलं की पण हां, नॅचरल लाईट येतो. तिची आई कॅन्सरने गेली, हो breast अगं, cancer. I त्यामुळे know, तिला ते बिचारी. थोडं हे होतं. I'd like to introduce you to Ankita आणि प्रसन्न दादा. Oh, hi. Varsha Chauban. मी असाच अवतरतो कुठेही पण. हा कसं काय उतरलं इथे? अरे यू डोंट नो. हा नाही. हा, ही इज वन ऑफ NCR's बेस्ट फ्रेंड्स. Oh my God. Welcome. अरे, पण मला माहित नाही तुझं इथे आहे म्हणून मला ते HOD आहे. म्हणजे दिस ऑल्सो आय थिंक इन द नेक्स्ट 5 years विल बी अ लिटल रिडंडंट. आता एव्हरीथिंग इज गोइंग टू बी मॉलिक्युलर. तर आपली ती पण चालू झाली आहे. ते तर आपल्याला रिपॉझिटरी करायची आहे. दॅट इज द रिपॉझिटरी दॅट वी ती पण करू. आयुष्यात आपण सगळीकडे धावत असतो, पण कधी कधी आपण हे विसरून जातो की आपण समाजाला सुद्धा काहीतरी देणं लागतो. आणि यासाठी प्रसन्न काका खूप छान काम करतात आणि त्यांनी मलासुद्धा त्या लायक समजले. ते यासाठी मलाही खूप अभिमान वाटतो आहे. आणि मी जसं आधीपासून तुम्हा सगळ्यांसाठी काही ना काही काम करत आले, तसंच काम करत राहीन आणि तुम्हा सगळ्यांना अशा इम्पॉर्टंट गोष्टी दाखवत राहीन कीच या ब्लॉगच्या माध्यमातून बऱ्याच जणांना ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि तुम्ही एक गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल अशी मी आशा बाळगते. आणि या हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफला मी शुभेच्छा देते आणि खरंच सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही खूप छान काम करताय आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी हे स्वप्न जे त्यांचं होतं ते साकार केले. अगर हॉस्पिटल बने तो आम आदमी के लिए बने. आबाजी थत्ते के नाम से ये ट्रस्ट इस अस्पताल को लेगा तो उसमें सेवा का भाव ही होना चाहिए. सेवा के भाव के सिवा दूसरा और कोई भाव हो ही नहीं सकता. जिस महापुरुष का नाम इस सारे प्रकल्प के साथ जुड़ा हुआ है वो स्वर्गीय आबाजी का नाम है. यह पूर्ण होना यही इसकी नियति है. What we are seeing today in the National Cancer Institute is an unbelievable jewel that's been created in Nagpur. Prominence that this will give it. पहले दिन से ये बात तय कर ली थी कि जो बनाएंगे वो देश का उत्तम बनाएंगे.
लेकिन ये पहले दिन से तय था, 10 साल लगे, 20 साल लगे, 25 साल लगे, जितने भी साल लगे, लेकिन बनाएंगे तो सर्वोत्तम ही बनाएंगे. रिस्क ऑफ कारण आणि कसं आहे आता इतकी स्पेसिफिकेशन झाली की ट्युमर समजा अशा शेपचा असेल आहे तर तो अगदी अशीच रेडिएशन देईल अँड दिस इज द प्लॅन दॅट इज मेड देअर. सो दिस होल थिंग इज प्रोग्राम्ड इन टू द मशीन अँड द मशीन देन अटॅक्स इट. हां द फिजिसिस्ट देन डिसाइड्स की किती डोसचं दिलं पाहिजे. आणि ह्यामध्ये एक असं असतं, आधी कसं व्हायचं बाकीचे सेल्स पण खूप डॅमेज व्हायचे, आता ते नाही, आता इट इज व्हेरी स्पेसिफिक अँड पिन पॉइंटेड. सो इट इज कॉल्ड टार्गेटेड थेरपी. नर्स इथे बसेल आणि शी कॅन मॉनिटर बोथ दोघांचे व्हायचं सिकलचे पेशंट्सचे ते बसून आणि हिअर शी विल हॅव हर इमर्जन्सी अपॅरेटस वॉट एव्हर telephones so that she can call the consultant or the doctors treating on these patients. So this is how one person, one shift, continuously monitoring without getting tired. Because she will sit here, she will have everything at her disposal. Basically, there is nothing to profiteer from this. The basic cause was की जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा कर्करोग कसं त्याला बरं करता येईल आणि त्यांना ह्याच्यातनं निघता येईल तो आहे. आज ये बहुत ही विशेष दिवस हम सब के लिए है, क्योंकि 25-30 साल पहले एक स्वप्न हम लोगों ने देखा था कि नागपुर में और मध्य भारत में एक बहुत अच्छा कैंसर इंस्टीट्यूट बने. हम लोग एक ऐसी इंस्टीट्यूट तैयार करें जो मध्य भारत में डाटा का काम थोड़ा कम कर सके, और उसी दृष्टि से इस स्वप्न को हम लोगों ने जीने का प्रयास किया. सपना देखना और उसका पूरा करना, इसमें बहुत अंतर होता है. संकल्प पक्का है तो कभी न कभी होता है, और एक टीम के नाते सबने किया तो जल्दी होता है. परंतु एक उत्तम प्रकल्प, समाज की आवश्यकता पूर्ण करने वाला प्रकल्प, मन की भावना से जिसको खड़ा किया गया है, ऐसा प्रकल्प यहां पर खड़ा हुआ है. और इसलिए आशीर्वाद इस शब्द का उपयोग किया गया, परंतु पहला शब्द मेरे मन में आता है शाबाश. तर शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोचवा, कारण ज्यांना गरज असेल त्यांना या ब्लॉगचा नक्कीच फायदा होईल. बाकी ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही चेक करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकता. This is the story of the National Cancer Institute. A story of hope, progress, and a relentless pursuit of healthier tomorrow. Together, we dream of freedom from fear of cancer.